दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या बस स्थानक परिसरात प्रवाशांची नेहमीच मोठी वर्दळ पाहायला मिळते। नाशिक ही कुंभनगरी, प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी असल्यामुळे दररोज राज्यांतर्गत तसेच परराज्यातून हजारो प्रवासी आणि भाविक येथे दाखल होतात। मात्र रेल्वे स्थानकाबाहेर पडताच प्रवाशांना नाशिक शहराची पहिली ओळख बेशिस्त रिक्षा चालकांच्या झुंडीकडूनच होते। फक्त 20 फुटांचा रस्ता, 5 फुटांच्या उरल्यासारखी परिस्थिती, त्यातच रिक्षा चालकांची गोंधळ घालणारी वागणूक प्रवाशांना चक्रावून टाकते। स्थानकाबाहेर रिक्षांचा मोठा समुद्र, कुठे जायचे याचे विचारतात प्रवाशांचा जीव त्रस्त। काही अंतरावर म्हणजेच बस स्थानकाजवळ सोडलेले प्रवासी पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यातून मार्गक्रमण करताना आणखीनच हैराण होता। याच वेळी सिटी लिंकच्या लांबच्या लांब रांगा दूर सोडत खड्डे तुडवत बाहेर पडणाऱ्या एसटी बसेस आणि त्यात भर म्हणजे बेशिस्त रिक्षा चालकांची हुल्लडबाजी। प्रवाशांसमोर जणू एखादा चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासारखी परिस्थिती निर्माण होते। या सगळ्या गोंधळाकडे प्रशासन आणि महापालिकेचे नेहमी दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत। अनेक तक्रारी करूनही या परिसरात वाहतूक पोलीस नसल्याने रिक्षा चालकांची मुजोरी, हाणामारी आणि गोंधळ सुरूच राहतो। प्रशासन याकडे गांभीर्याने पाहून काही ठोस कारवाई करते का, हा आता मोठा प्रश्न प्रवासी आणि नागरिकांमध्ये चर्चेत आहे। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक।